नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. जगद्गुरू श्री तुकोबा यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचा महाराष्ट्रातील भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांनी केलं. श्री तुकोबा यांच्या पवित्र पादुकांचे प्रथमच नाशिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरने शुभ आगमन. सदेह वैकुंठ गमन सोहळ्यात भारतातील जगद्गुरू व महाराष्ट्रातील संतांचे वंशजही प्रतिदिन देणार सदिच्छा भेट. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले होते. त्याला आज 375 वर्ष पूर्ण होत आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांना अन्याय आणि समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जहरी टीका केली होती. मात्र तुकोबारायांच्या भक्तीने विठ्ठलालाही त्यांना दर्शन देण्यास भाग पाडले होते. तेव्हा तुकोबारायांनी विठ्ठलाला तुझ्या पायाशी सेवा घडावी असा आग्रह केला होता. त्यानंतर विठ्ठलालाही आपला रथ असणारा गरुड तुकोबारायांसाठी पाठवला होता आणि तुकोबा आमचा रामराम घ्यावा असं म्हणत सदेह वैकुंठाला गेले होते. तुकोबा ज्या ठिकाणाहून वैकुंठाला गेले होते त्याच ठिकाणी असलेला नांदुरकी वृक्ष थरारतो अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. छत्रपती संभाजीनगर हायवेवर असलेल्या भरवस फाटा येथे मंगळवार दिनांक 2 एप्रिलपासून श्री जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचा शुभारंभ होत आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी धर्मध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्सवात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. तसेच गोंदेगाव, भरवस, वाहेगाव, दहेगाव, देवगाव, देशमाणे, मुखेड, सत्यगाव, मरळगोई व परिसरातील गावातील तरुण भरवस फाटा येथून बुधवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजता गेले होते. जगद्गुरू तुकोबारायांचे जन्मस्थळ श्री क्षेत्र देहू येथे रात्री 10 वाजता पोहोचून जेवण करून इंद्रायणी नदीत स्नान करून तुकोबारायांचे मंदिरात दर्शन घेऊन तुकोबांचे वंशज हरिभक्त पारायण माणिक महाराज मोरे व सेवेकरी निवृत्ती जगताप व युवकांनी मिळून रात्री 12 वाजता तुकाराम बीजेच्या दिवशी ज्ञानज्योत पेटून आरती केली होती व ज्ञानज्योत आणण्यासाठी गेलेले तरुण देहू येथून ज्ञानज्योत घेऊन अनवाणी पायांनी मजल दर मजल करत निघाले व अवघ्या 22 तासात 250 किलोमीटर अंतर पार करत भरवस फाट्यावर पोहोचले. भरवस फाट्यावर आल्यानंतर त्या तरुणांचे जंगी स्वागत करण्यात आले व लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांनी ज्ञानज्योतीचे पूजन केले. श्री जगद्गुरू तुकोबाराय यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यास यावर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहे. या उत्सवाचे सर्वप्रथम मानाचे श्रीफळ नाशिक जिल्ह्याला मिळाले असून दिनांक 2 ते 9 एप्रिल या शुभपर्व काळात निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य असे की एप्रिल महिन्यात होणाऱ्या या धर्म सोहळ्यास श्री जगद्गुरू तुकोबाराय पादुकांच्या रूपात नाशिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्याद्वारे श्री क्षेत्र देहू येथून भरवस फाटा येथे प्रथमच आणण्यात येणार आहे. या काळात दररोज 5000 वाचकांचा भव्य दिव्य संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न होणार आहे. भारतातील प्रमुख 4 पीठांचे जगद्गुरू शंकराचार्य यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 24 तास तुकाराम नावाचा अखंड भजन पहारा गजर होणार आहे. दररोज 500 टाळकरी व 50 मृदुंग वादक कीर्तन सेवा देणार आहे. या काळात दररोज 50,000 भाविकांचे अन्नदान करण्याचे उद्दिष्ट असून गुढीपाडव्याच्या शुभपर्वत काळात 1 लाख भाविकांना मांड्याचे भोजन देण्यात येणार आहे. श्री जगद्गुरू तुकोबाराय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन या काळात केले जाणार आहे. तसेच आरोग्यविषयक सर्व रोग निदान शिबिरालाही या सप्ताह काळात आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी भव्य दिव्य मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे. भाविकांना राहण्यासाठी सुद्धा प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदावा असे आवाहन श्री जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे. अशी माहिती सोहळ्याचे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी देवाची यांनी केली आहे. केला आणि समर्पण कोणाला केला तुमच्या माहितीसाठी सांगतो. ज्या कीर्तनकारांनी आणि ज्या टाळकऱ्यांनी हे जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग शतकानुशतक समाजात जाग संत आहेत. सगळ्या संतांची शिरोमणी ज्ञानोबाराय, ज्यांना ज्ञानीयांचं शिरोमणी म्हणतात, त्या ज्ञानोबारायांनी रामेश्वर भट्टांना ठणकवत असताना सांगितलं, रामेश्वर भट्ट तुका सर्व श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजवा अवतार नामयाचा. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय हे संत मान्य संत आहेत, देव मान्य संत, संत मान्य संत. जगद्गुरू तुकोबाराय हे शास्त्र मान्य संत आहे. शास्त्र कोणाला मान्यता देत नाही, पण जगद्गुरू तुकोबारायांचं वर्णन करत असताना
तुका सहज बोलेवानी त्याचे घरी वेदांत वाहेतात. जगद्गुरु तुकोबाराय बोलाय. जगद्गुरू तुकोबारायांच्या वैकुंठगमन सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजनाबद्दल सोहळ्याचे मार्गदर्शक गुरुवर्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांच्याशी आमचे तालुका प्रतिनिधी शरद लोहकरे यांनी संवाद साधला. नमस्कार, मी शरद लोहकरे. यस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्सव अमृत महोत्सवी 375वा वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भरोस फाटा येथे महाकाय सोहळा आयोजित केलेला आहे. या सोहळ्याचं नियोजन ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थातच छोटे माऊली या नावाने त्यांचा परिचय आहे. बाबाजी, आपलं यस मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. रामकृष्ण आहे. बाबाजी, मला सांगा, हा जो 375वा वैकुंठगमन सोहळा आहे, आपण भरवस फाटा या ठिकाणाची का निवड केली? रामकृष्ण हरी. मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम, आळंदी देवाची. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संतात उशविले. जय जय आजी सद्गुरू स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. जगद्गुरू तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन 375 वर्ष सुरू झालेलं आहे. आणि या निमित्ताने संपूर्ण देहू संस्थांनी हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर जगद्गुरू तुकोबारायाचा 375वा गाजावा यासाठी सर्वांना विनंती केली. मग आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या वतीने या देहू संस्थांना विनंती केली की आपण याचं सर्वप्रथम मानाचं श्रीफळ हे नाशिक जिल्ह्याला द्यावं. आणि मग देहू संस्थांनी ते सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि गेली 2 वर्षापासून मग आम्ही याचा पाठपुरवठा केला. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी नाशिक जिल्हा आणि कोपरगाव तालुका असे संयुक्तिक मिळून महाराष्ट्रात सर्वप्रथम पहिलं मानाचं श्रीफळ आपल्याला दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थानने मानाचा ध्वज आपल्याला दिलेला आहे की जो इथे सध्या दिमाखात फडकत आहे. 26/2 ध्वजारोहण सोहळा मोठ्या प्रमाणात पार पडला. नंतर काल जगद्गुरू तुकाराम महाराजाची 374 क्रमांकाची बीज पूर्ण झाली आणि या बीजाच्या दिवशी तुकाराम महाराज संस्थाने आपल्याला तुकाराम महाराजांची ज्ञानज्योत दिलेली आहे. आणि 2 दिवसांनी 1 तारखेला जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या पादुका प्रथमच हेलिकॉप्टरने नाशिक जिल्ह्यात येत आहे आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या दर्शनाचा लाभ होणार आहे. 8 दिवस तुकोबारायांच्या पादुका इथे विराजमान राहणार आहेत आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका पुढं 2 तासाला 10 गावं, 2 तासाला 10 गावं अशी दररोजची 120 गावं इथं तुकाराम पहारा देण्यासाठी येणार आहेत. अखंड भजन पहारा, 24 तास अखंड भजन पहारा राहणार आहे. या सप्ताहांची अनेक प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. या सप्ताहामध्ये 24 तास तुकाराम भजन अखंड पहारा आहे. या सप्ताहामध्ये गाथ्यामध्ये 5000 अभंग असल्यामुळे 5000 एका अभंगाला 1 वाचक असे 5000 वाचकांचं पारायण आहे. या सप्ताहाचं आणखीन एक वैशिष्ट्य की रोज 500 टाळकरी वारकरी पोशाखात उभे राहणार आहेत. प्रत्येकाच्या डोक्यात पांढरी टोपी, पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट किंवा पांढरा धोतर आणि कंबर बांधून सर्व टाळकरी उभे राहणार आहेत. 500 टाळकरी रोज 50 पखवाज, एका तालुक्यातील 50 पखवाजांना मृदंग वादकांना इथं सेवा दिली जाणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण उत्सव की महाराष्ट्रातली जे नामवंत कीर्तनकार आहेत आणि अभ्यासू कीर्तनकार आहेत ही सगळी मंडळी इथं 2 एप्रिल ते 9 एप्रिल या दरम्यान आपली ज्ञानदानाची सेवा करण्यासाठी येणार आहे. या सप्ताहाचं आणखीन एक खास वैशिष्ट्य असं आहे की दररोज 2 संत संस्थानं या उत्सवाला भेट देण्यासाठी येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान, संत श्रेष्ठ सोपानदेव संस्थान, निवृत्तीनाथ महाराज संस्थान, श्री संत निळोबाराय संस्थान, महिपती महाराज संस्थान, शांतीब्रह्म एकनाथ महाराज संस्थान, भक्त शिरोमणी नामदेव महाराज संस्थान, अशी वेगळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा जिथं ज्ञानेश्वरी लिहून झाली आणि वेगळे संस्थान, हे मुख्य संस्थान आणि उपसंस्थानं अशी मिळून दररोज 2-2, 3-3 संस्थानं या उत्सवाला भेट देण्यासाठी येणार आहेत. जगद्गुरू जगद्गुरू तुकाराम महाराजाची वंशस्थर इथं 8 दिवस मुक्कामीच आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या पादुका इथं 8 दिवस मुक्कामीच आहेत. पण तुकोबाराय सोडून इतर संस्थांना रोज भेटायला येणार आहेत. या सप्ताहाचं आणखीन एक वैशिष्ट्य, या सप्ताहामध्ये दररोज 50,000 लोकांना अन्नदान आहे. आणि या सप्ताहाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की काल्याचं कीर्तन गुढीपाडव्याला सायंकाळी 4 ते 6 आहे. तर 1,00,000 लोकांना मांडे भोजन हा विश्वविक्रम होणार आहे. या विश्वविक्रमी उत्सवास माझी सर्वांना विनंती आहे. महाराष्ट्रात माझा हा व्हिडिओ जिथं जाईल त्यांना सर्वांना विनंती की जगद्गुरू तुकोबारायांचा 2 एप्रिल ते 9 एप्रिल श्री क्षेत्र भरवस फाटा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, विंचूर येवला रोडवर हे स्थान आहे. अतिशय पवित्र स्थान आहे. तर आपण
सर्व मंडळीने, महाराष्ट्रातील सर्व मंडळीने येथे गाथा पारायणाला यावं, कीर्तनासाठी, सप्ताहासाठी यावं, अन्नदानासाठी यावं, ज्ञानदानासाठी यावं. सर्वांना विनंती की आपण या उत्सवाचा लाभ घ्यावा, अशी सर्वांना विनंती. रामकृष्ण हरी. या गावचे माजी सरपंच शरद बाळंगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शरदजी, काय सांगाल की या वैकुंठगमन सोहळ्यासाठी आपल्याला हा मान मिळाला, याबद्दल आपलं मी भाग्य समजतो. तसेच छोटे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एवढा सारा मोठा सोहळा आपण घडवून आणत आहात, तर याबद्दल विशेष आपण आपल्या ग्रामस्थांच्या, वारकरी आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने आपण काय सांगाल? प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी. तर खरं तर हा उत्सव माऊलींच्या माध्यमातून, माऊलींच्या मार्गदर्शनातून या परिसरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या भव्यदिव्य स्वरूपामध्ये पार पडत आहे. खरं तर माऊलींचे प्रथमतः मी आभार मानतो की माऊलींनी हा परिसर निवडून व हा जिल्हा निवडून आमच्या परिसराला व जिल्ह्याला जो बहुमान दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो मी. खरं तर हा भव्यदिव्य असा सोहळा संपन्न होत असताना माऊलींचं जे मार्गदर्शन लाभलं आणि पंचक्रोशीतील असेल किंवा सर्व जिल्ह्यातील सर्व मंडळी ह्या कार्यक्रमासाठी अहोरात्र कार्यक्रमाच्या पत्रिका लोकांपर्यंत पोहोचवणे असेल व इतर कामे असतील करण्यासाठी अतोनात असे प्रयत्न करत आहे. तर हा उत्सव खऱ्या अर्थाने भव्यदिव्य स्वरूपात व्हावा, हा माऊलींबरोबर सर्वांचा मानस आहे. त्यामुळे सर्व तळमळीने काम करत आहे. तर या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने माऊलींचा मानस आहे का 5,000 गाथावाचक आपले बसले पाहिजे. त्यासाठी पण आम्ही प्रत्येक गावात जाऊन गाथावाचक मिळवण्यासाठी व गाथा वाचनासाठी जे वाचक आहे ते वाचक बसण्यासाठी त्यांची निवासाची पण व्यवस्था आपण इथे केली आहे. तर हे पण आव्हान आम्ही गावोगावी जाऊन करत आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये ज्ञानदानाबरोबरच अन्नदानाबरोबरच आपण कृषी प्रदर्शन, भव्य अशा स्वरूपात कृषी प्रदर्शन पण आयोजित केलंय. या कृषी प्रदर्शनाचं आणि विशेषतः हे कृषी प्रदर्शन संपूर्ण 8 दिवस असणार आहे. प्रथमतःच एवढं मोठ्या स्वरूपात कृषी प्रदर्शन एखाद्या सप्त्यामध्ये आयोजित होण्याची प्रथमच वेळ आहे. तर या कृषी प्रदर्शनाचा पण आपण अवश्य लाभ घ्यावा. त्यानंतर आपल्या 4 पीठांचे जगद्गुरू यांना पण आपण या सप्ताहानिमित्त निमंत्रण दिले, ते पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्याला दर्शनाचा लाभ मिळवून देणार आहे. धन्यवाद. रामकृष्ण. आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या कळस ठिकाणी जर शोभमान कोण दिसत असेल तर ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुस्थानी असलेले जगद्गुरू संत तुकाराम महाराज. आपण ज्याप्रमाणे आता उद्या शिवजयंतीच आहे, परवा शिवजयंती आहे, त्याप्रमाणे प्रत्येकजण रायगडावर मशाल घेऊन आपल्या गावी जाऊन शिवजयंती साजरी करतं. पण इतिहासामध्ये आता प्रथमच आपण 375वा सदैव वैकुंठगमन सोहळा यावेळी सुद्धा आपण पहिल्यांदा ज्योत घेऊन आता आपण सप्ताह चालू करत आहोत की ज्याच्यामध्ये गाथा पारायण होणार आहे शेकडो लोकांचं. आणि आज मोठ्या प्रमाणात तरुण मुलं येत आहेत आणि जवळजवळ शेकडो किलोमीटर पायी कोणती ज्योत जाणार आहे. त्यामुळं तुम्ही सर्व पुढच्या तरुण पिढींना एक प्रेरणा स्तोत्र आहे आणि पुढच्या तरुण पिढीसाठी तुम्ही आदर्श घालून देत आहे की आपली नुसता 375 सोहळाच नाही तर पुढच्या हजारो वर्ष अशीच मशाल तुमच्या निफाड तालुक्यातून दरवर्षी जात राहू. हीच आपण तुकोबऱ्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी आम्ही गुरु संस्थांच्या वतीने शुभकामना. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.